आहे यात्रेमध्ये आमदार आपल्या सोबत आहेत आमदार चंद्रकांत पाटील मुक्ताईनगरचे. काय सांगायचे एकनाथ खडसे आहेत, खडसेंवरती गुन्हा दाखल झालेला आहे सावदा पोलीस स्टेशनमध्ये. तुम्ही कट्टर विरोधक त्यांची मानले. एकनाथ खडसे हा गुन्हेगारच माणूस आहे, गुंडच माणूस आहे. एक गुन्हा काय अनेक गुन्हे आहे. आणि एकनाथ खडसेंनी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन मी ते बघितलं. मी इकडे नव्हतो पण मी टीव्हीच्या आपल्या माध्यमांच्या माध्यमातून बघितलं की पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पोलीस अधिकाऱ्याला अश्लील स्वीकार करणे, अरेरावी करणे, एकदम घाणेरड्या तुच्छ दर्जाने वागणूक देणे, विशिष्ट लोकांवर गुन्हा दाखल करण्यासाठी आग्रह धरणे, अशाच पद्धतीने 30 वर्षापासून गेल्या 30 वर्षापासून खडसेचे इथे काम होतं आणि खडसे त्याच पद्धतीने तशाच पद्धतीने लयाला गेले. लोकांच्या भल्याचे नाही, उपद्रव मूल्यता खूप आहे, उपयुक्त मूल्यता काही नाही. पोलीस स्टेशन मध्ये जाऊन एखाद्या पोलीस अधिकारी धमकवणारा गुंडाने तर कोण आहे? लोकांना गुंडा म्हणतो, आम्हाला गुंडा म्हणतो. तू कोण आहे? आपण बघितलं पाहिजे, आपलं स्वतःचं आत्मचिंतन केलं पाहिजे. स्वतः नंतर माफी मागता, शिवाय देता माफी मागता. तर काय वय आपलं, किती वर्ष आपण त्या सभागृहात काढले, आपण काय बोललो पाहिजे? आपण जबाबदार व्यक्तिमत्व, आपल्याला पाहून लोक भविष्यामध्ये आपला फॉलोअप करत असतात. एवढं पण ज्या लोकांना भान नाही, त्या माथा फिरलेला माणूस आहे. राजकीय स्तराच्या बाबतीत बोलत झाला तर मी माझ्या बाबतीत बोलेल की या 1-2 दिवसामध्ये मी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन या राजकीय स्तराच्या संदर्भात मी स्वतः जेव्हा मी याचं आत्मचिंतन करतो तर मलाही वाईट वाटतंय आणि मी पण काहीतरी निर्णय लवकरात लवकर घेला या राजकीय स्तराच्या बाबतीत. आता याच्यामध्ये मला असं वाटतंय की कोण पण कोणाच्या पण इतक्या राजकारणात त्या पदं घेऊन, संसदीय पदं घेऊन लोकांना संपवण्याचं काम करायचं, विरोधकांना संपवण्याचं काम करायचं, या सगळ्या विषयाला मी 35-40 वर्षातून अनुभवतोय. आणि आज खऱ्या अर्थाने मुक्ताईच्या या पावनभूमीमध्ये मी इथे सगळ्यांसमोर आहे, आपल्यासमोर आहे. आपण विषय काढून सांगतो की राजकीय स्तर खऱ्या अर्थाने घसरलाच आहे आणि अशा ठिकाणी आता किती राहावं हा विचार मी स्वतःच करतोय. एवढे 1-2 दिवसामध्ये मी पत्रकार परिषद घेऊन तुमच्या समोर येईलच, पण या बाबतीमध्ये खऱ्या अर्थाने मन खऱ्या अर्थाने दुखतं. या बाबतीत इतक्या चांगले मोठे मोठे पदं घ्यायचे आणि लोकांचं आयुष्य म्हणजे विरोधकांचं आयुष्य बर्बाद करायसाठी पदं वापरायचे, लोकांच्या उपयुक्त मूल्यतेसाठी काही करायचं नाही. अशा पद्धतीचं राजकारण जर जात असेल तर विचार केला पाहिजे. मी स्वतः विचार करेल, मी बाकीच्यांना नाही सांगणार, पण मी स्वतः विचार करेल. काही गोप्यस्फोट करणार मग उद्या? गोप्यस्फोट नाही आहे, मी माझा स्वतःचा निर्णय मी स्वतः घेणार आहे. त्याला काय गोप्यस्फोट करायचा आहे? मी स्वतःचा निर्णय स्वतः घेणार आहे. ते 1-2 दिवसामध्ये आपल्या लक्षात येईल. नेमकं विलिनीकरणाचा विषय देखील चर्चेला जात आहे. खडसे देखील सध्या राष्ट्रवादीमध्ये आहेत. काय वाटते खडसे साहेब पांढऱ्या पायाचे, जिथे गेले त्याचा सत्यानाश करता. विलिनीकरण नव्हून जर हे शिवसेना महायुतीमध्ये ते आले, शिवसेना भाजपा महायुतीत जर आले तर देवच जाणे मुक्तच जाणे काय होईल काय माहित नाही. नेमकं प्रेसमध्ये काय होऊ शकतं, काय तुमचा गोप्यस्फोट असू शकतो काही? ते आजच जर सांगून टाकलं तर प्रेसचं महत्व राहणार नाही ना. आपण थोडं दमदार, 2 दिवसाचं बाकी आहे, 2 दिवसामध्ये मी प्रेस घेईल नक्की. थँक्यू. होते आमदार चंद्रकांत पाटील. कॅमेरा पर्सन मंगेश ढोले सर, रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.